ऑर्डर आहे का? अरे ते चव्हाण आहे का नाही? चव्हाण याला प्रभाग क्रमांक 12 मध्ये शनिवार पेठेतील राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल कमीत कमी 1.5 कोटी रुपये खर्च करून ही आरक्षित जागा, क्रीडांगणाची आरक्षित जागा डेव्हलप केलेली आहे. तेथे चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाल्यामुळं तिथं मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला या फिरायला येतात. तिथं जिम आहे, लहान मुलांची खेळणी आहे. तर चांगल्या पद्धतीनं ते ग्राउंड डेव्हलप झालेलं आहे. ते डेव्हलप होत असताना तिथं एक चुकीच्या पद्धतीची कबुतराची ढाबळ आहे आणि तिथे कबुतरं उडवली जातात. मध्यंतरीच प्रगती पाटील यांनी कबुतराच्या विष्ठेमुळे अनेक रोग होतात, श्वसनाचे रोग होतात असं निदर्शनास आल्यावर आपण CO साहेबांना तोंडी लेखी अर्ज केले होते की इथून कबुतराची ढाबळ हलवा. आम्ही कबुतराच्या विरोधात किंवा प्राणी मित्रांच्या विरोधात नाही, केवळ कुठले आजार त्या लोकांना जे स्वच्छंदी फिरायला येणार आहेत त्यांना कुठले आजार होऊ नये आणि ते ग्राउंडची नुकसान होऊ नये यासाठी आपण त्यांना अतिक्रमण हटवा आणि ते कबुतराची ढाबळ कुठेही लावा, आमचा कुठेही प्रॉब्लेम नाही, पण ग्राउंडवर नको हा हेतू घेऊन आम्ही अर्ज पण केलेला आहे. 3 एप्रिलला पण केला आहे, मागच्या वर्षी पण केलेला आहे आणि त्याचबरोबर आत्ता 5 दिवसापूर्वी छोटी लेखी आम्ही परत दिलेला आहे की जर तुम्ही ती कबुतराची ढाबळ हलवली नाही तर आम्ही तुमच्या केबिनसमोर ठिय्या आंदोलन करणार हे आम्ही सांगितलं आहे. असं सांगून सुद्धा आत्तापर्यंत त्याच्यावर कुठलीही त्यांनी कारवाई केली नसल्यामुळं हे आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे. जोपर्यंत हे कबुतराची ढाबळ ते काढत नाही तोपर्यंत मी स्वतः इथून हलणार नाही. त्याच्यावर CO साहेबांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा आहे. आज सातारा शहरात नगरपालिकेची क्रीडांगणं नाही आहे, 1, 2, 3 सोडली तर सगळी प्रायव्हेट क्रीडांगणं आहे. तर चांगल्या जागेचं नुकसान होऊ नये हे CO साहेबांच्या लक्षात यायला पाहिजे. आता प्रशासनाचा काळ आहे म्हणून आम्ही CO साहेबांना वेळोवेळी रिक्वेस्ट करून अजून कारवाई झाली नाही, त्यामुळं हा पवित्रता घेतलेला आहे आणि समस्त सातारा विकास आघाडी असेल, आमच्या जवळचे सर्व नागरिक असतील ते आमच्याबरोबर आहेत. पण इथं ठिय्या आंदोलन मी हे ग्राउंड बसवल्यामुळं हे ठिय्या आंदोलन मी करत आहे. माझ्याबरोबरचे सहकारी नगरसेवक अल्लाउद्दीन शेख, इंटूबाई बागवान यांनी इथं बसलेलो आहे. तसे लेखी अर्ज पण आलेले आहे केलेले. त्या बाबतीत तुम्हाला आता प्रशासनाचे कोण अधिकारी भेटले का? तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर COंना आम्ही लेखी कळवलं होतं. ते आत्ता कुठं बाहेर गेले, त्यांनी कुठलीही अजून फोन आमच्याशी केलेला नाही. पण दामले साहेब ते येऊन आता भेटले आणि प्रशांत निकम येऊन गेले. त्या दोघांची चर्चा काय चालली आहे मला माहीत नाही, अजून त्यांचं काही आमच्याशी बोलणं झालेलं नाही. वादाचा विषय नाही, वाद आम्हाला घालायचाच नाही. आम्ही काय म्हणतोय काय असेल ते नियमानं करा. तुमचा नियम काय सांगतो त्या नियमानं करा. कोण एखादं सांगतंय म्हणून करू नका. तुम्हाला कायद्याचा काय नियमावली माहिती आहे? 5 वर्षात अनेक वेळा नगरविकास आघाडीनं अर्ज दिलेले आहेत. शहरात रस्त्यावर खोकी दिसत आहेत 8 वर्ष. आता गेली म्हणजे 5 वर्ष म्हणतो मी, 8 वर्ष आहे एकत्रित. आज नगरपालिकेच्या दारात समोर खोकी पडली, एक मोठा कॉन्क्रीटचा कट्टा करून टाकलाय. कुणाचं कशाकडेही लक्ष नाहीये आणि माझं तर स्पष्ट असं म्हणणं आहे की अतिक्रमणच्या मुळाशी जावा आणि कुणी टाकली ती बघा. या प्रतापसिंह उद्यानाच्या बाहेर आत्ताच्या काळात एक 2-3 महिन्यात 4 महिन्यात 3 खोकी नवीन तयार झालेली आहे आणि व्यवस्थित वेल फर्निश्ड. अशा सगळ्याकडं प्रशासन कुणाच्या दबावामुळं दुर्लक्ष करतंय का? सातारकरांच्या उद्याच्याला जीविताला हा धोका आहे. ही खोकी जर जास्त आली तर उद्या वाहतुकीला अडथळा होईल आणि जर अशा गोष्टी झाल्या तर उद्या पुण्या मुंबईत ज्या गोष्टी घडत आहेत त्या सातारात घडल्या तर काही नवल वाटणार नाही. मग हे आपण सहन करायचं का? आणि हे नकोय म्हणून आम्ही आज इथं आलेलो आहे. अतिक्रमणाच्या बाबतीत आमचा पूर्वीप्रमाणे आता सुद्धा विरोध आहेच. राहिलं आता गोरक्षण बोर्डातलं अतिक्रमणाचं, हे गोरक्षण बोर्डातलं अतिक्रमण हे पूर्णपणे नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर आहे. तिथं
जयवंतदादांनी मागं पण अर्ज दिला अतिक्रमण काढा म्हणून तिथली, पण ठराविक लोकांच्या दबावाखाली ही नगरपालिका चालू आहे असा आमचा पूर्णपणे ठाम निर्धार झालेला आहे. त्यामुळं काढताना कुणाची हायगाय करू नये आणि सातारकरांना मोकळा श्वास घ्यायला मिळू दे. होल्डिंगच्या बाबतीत दुर्लक्ष जर म्हणाल तर अजिबात नाही. 8 वर्षात जी होल्डिंगची टेंडर दिलीत हे 8 वर्षात दिली. 8 वर्ष जी टेंडर ज्यांना दिली त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलंय का नाही हे काम नगरपालिकेचं आहे. आणि कोणी काय मागणं दबाव देत आहे का म्हणून राहिलीत का याच्या खोलावर जायला पाहिजे. आणि आमच्यापेक्षा मला वाटतं तुम्हाला जास्त माहीत असेल होल्डिंग कुणाची आहे आणि कुणी घेतली तर कुणी लावलीत. त्यामुळं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे. जी अनधिकृत होल्डिंग्ज आहेत ही काढून टाकली पाहिजेत आणि त्याची हायगाई करू नये. सातारकरांवर एखादा मुंबईसारखा कुठलं आपलं घाटकोपर सारखा प्रसंग उद्भवू नये अशी आम्हाला देवाकडे विनंती आता करावी लागते. काय प्रकरण दाभळीचं झालं? श्रीमंत छत्रपती जिजाऊ तैलाच्या संदर्भामध्ये तक्रार अर्ज आला होता की कबुतराची पेटी काढावी. ते कबुतराची पेटी अतिक्रमण असेल तर काढण्यास आमचं कुठलंही दुमत नाही. त्याची पर्यायी व्यवस्था करावी, कारण ते पक्षी असल्यामुळं ते पाळलेले पक्षी असल्यामुळे ते तिथनं कुठंच जाऊ शकत नाही. त्यांची जर उद्या काय कमी जास्त झालं, जर ते पक्षी मेले तर आम्ही प्रशासनावर कारवाई करणार, प्रशासनावर आम्ही गुन्हा दाखल करणार. त्यांचा योग्य तो प्रशासनानं बंदोबस्त करावा, त्यांना पर्यायी जागा कुठेतरी द्यावी. पण अतिक्रमण काढण्यास आमचा विरोध नाही. अतिक्रमण काढत असताना तिथं असणारं सगळं अतिक्रमण काढावं. नुसतं ती कबुतराची पेटी काढली म्हणजे झालं असं नाही. तिथे इतर पण गोष्टीच्या अतिक्रमण निदर्शनास आणून देतो आम्ही आणि त्या काढणं दिलेल्या आहेत, निदर्शनास आणून दिलेल्या आहेत, त्या सुद्धा त्यांनी काढायच्या आहेत. म्हणजे नुसती कबुतराची पेटी काढली म्हणजे झालं असं नाही. तर काढताना तिथलं सगळं अतिक्रमण काढायचं ते. आणि आमचा प्रशासनाला याच्यामध्ये विरोध नाही. फक्त पक्ष्यांची कुठल्या हत्या होऊ नये. तिथे मोकळी राहिल्यानंतर तिथं मुंगसं खातील, माणसं मारतील त्यांना उघड्यावर दिसलं तर. त्यांची जर हत्या झाली तर आम्ही प्रशासनावर कारवाई करतो. तसं तुम्ही नगरपालिकेमध्ये लेखी तसं पत्र हो दिलेलं आहे. पत्र दिलेलं आहे आणि असंही दिलेलं आहे की आमचा अतिक्रमणाला विरोध नाही. अतिक्रमण झाले ते काढा, पण सगळं अतिक्रमण काढा. तिथे शहरामध्ये इतर ठिकाणी जे काय अतिक्रमण बुधवार परत असेल इतर ठिकाणी जे काय अतिक्रमण फोपवले त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? त्यांनी प्रशासनाचं लक्ष नाही तिकडं, फक्त तेवढंच एक कबुतराचं दिसतंय त्यांना. सगळंच काढावं असं आमचं सगळ्यांचंच मत आहे ना. तिथं जी बिल्डिंग डेव्हलप केलेली आहे ते गार्डन जे डेव्हलप केले तिथं अजून बरंचसं काम आहे. पण जी बिल्डिंग प्रशासनाच्या ताब्यात आहे त्यांच्या चाव्या प्रतिनिधींच्या घरी कशाला पाहिजेत? त्या चाव्या प्रतिनिधींच्या घरी आहे. आणि तिथं आणि तिथं नेमलेला वॉचमन, तो वॉचमन त्या गार्डनची देखरेख करतो का त्या दुसऱ्याच्या घरी जाऊन पोळ्या भाजायला जातो, भांडी धुवायला घरी, चपात्या बांधायला घरी, दिवसभर तो वॉचमन तिथं नसतो आणि पगार आपला घेतो काम त्यांचं करतो का? त्याची पण माहिती घ्यायला पाहिजे ना प्रशासनानं. अशी काही तुम्ही मागणी केली कुठली? नाही, आता आम्ही सांगतोय करतोय की काय निवेदन देतोय आता.